तेज जरा माहीत तर नाही माझ्या व्हिडिओ. आम्ही आता हायकोर्ट ओल्ड हायकोर्ट मेट्रो स्टेशनजवळ आहे. ॲक्च्युली नवरंगपुरा एरिया आहे हा, आणि हाच एरिया जिथं आम्हाला एकदम स्वस्तामध्ये हॉटेल भेटलं नाही तर मोठेरा स्टेडियमकडे लई महाग होते. आता इथून डायरेक्ट आणि मेट्रो स्टेशन आम्ही मेट्रो स्टेशन जवळ घेतलेलं आहे. फक्त आता मेट्रोमध्ये बसायचं आणि डायरेक्ट शेवटचं स्टॉप आहे मोठेरा स्टेडियम तिथं उतरायचं. एकदम बेस्ट लोकेशन. हां मी आज विचार केला म्हटलं गुजरातले सपोर्ट करू आपण, पण मग त्यांना केव्हा चक्का मारला केव्हा चौका मारला ते मला समजलं पाहिजे ना कोणा काय झालं ते बी होत नाही. अरे तुम्ही तर RCB मध्येच बसताल ना, असं असतं अरे कोणी बी कुठे बस शकतं ना. अरे नाही ना, पण असं तर नसणार ना की बा या सेक्शनमध्ये फक्त गुजरातवालेच बसणार आहे. आपला क्राऊड बापरे. तर आमचा आजचा पूर्ण दिवस जाणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. आमची 9:30 वाजेला ट्रेन आहे. 9:30 ते आपल्याला किती 8 तास जवळजवळ आम्हाला 8 तास ट्रॅव्हल करायची आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी मी हॉटेल वगैरे थोडा सीन बघू. हा माझा मित्र आहे, वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड. तर आम्ही संध्याकाळी 5-6 वाजेला पोचू तिथं. त्याच्यानंतर हॉटेल वगैरेचं बघायचं आहे. आणि आजच आम्हाला प्रयत्न करायचा आहे की एखाद्या द्वारकाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे कसं आहे आम्हाला उद्या लगेच निघायचं लवकरात लवकर, म्हणजे आम्ही 3 तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे असं.
तर आज आमचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आता मी द्वारकेला आहे आणि द्वारकाधीश मंदिर म्हणून आहे, तिथं सकाळी सकाळी आम्ही दर्शन करतो. ॲक्च्युली आम्हाला कालच जायचं होतं, आम्ही काल संध्याकाळीच आलो होतो, पण खूप जास्त गर्दी होती आणि एनर्जी नव्हती, त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं, थोडं बीच वगैरे गेलो होतो आणि आता रात्री आराम करून आता दर्शनाला जातो आहे. आमचं जर 7:30-8पर्यंत जर आटपलं तर आम्ही इथून डायरेक्ट नागेश्वर जाणार आहे. नागेश्वरला दर्शन घेतल्यानंतर तिथून द्वारका भेट आणि फायनली डायरेक्ट द्वारकेवरनं द्वारकेजवळ ओखा म्हणून एक गाव आहे, तिथून आमची ट्रेन आहे डायरेक्ट जळगावसाठी. आता मी बघतोय नाही तर काल संध्याकाळ आल्यापासून मला एकदम हलकी हलकी फिलिंग येते आणि अशी वाईब पण गोवर्धन किंवा मथुरासारखी येते. हे बघ, एवढी तर गर्दी कमी आहे. काल रात्री केवढी खतरनाक होती, इथपर्यंत होती. लाईन कशी आता इथून छकडा रिक्षा, छकडा ओपन म्हणजे बुलेटवाला बोलला का? अरे त्याचा कचऱ्यावाल्या गाड्या आहे. कशी मग सवारी 30 रुपये. काय बेकार काम आहे तुझे बोल. काय कोणवाली हॉटेलवाली
सांडे रे ऐकवायला वाटतं तर चला तो मंदिरातला काय रे भारी होता सांड्या पण मंदिरातला साड्या काय काय वाटतंय मग कसं वाटतंय काही जर्नी बद्दल तुझे रिव्ह्यू देण्याचं तुझं काही मत आहे की नाही मस्त जर्नी होती आपली मजा आली अजून एक जर्नी मारू आपण कुठं जायचं मग आता रामेश्वरम रामेश्वरम जायचंय का लय दूर झाला रे जेव्हा आपण 1000 किलोमीटरच्या वरती जातो ना तेव्हा एसीचंच पाहिजे रे आणि 1000 किलोमीटर बी किंवा ज्या टायमाला तू संध्याकाळी समजा 5-6 वाजेला जर्नी सुरू करतोय आणि तू दुसऱ्या दिवशी समजा ते म्हणजे 12 घंटे ते असे रात्री निघता झोपण्यामध्ये तर मग काही विषय नाही सांडावे खतरनाक राहता तर आमचं मी आता सध्या द्वारका भेटला आहे आणि आमचं द्वारकाधीश मंदिरचे इथलं त्याचं दर्शन झालेलं आहे आणि आता फायनली आम्ही घरी जायला निघालो आहे आणि ही ॲक्च्युली आमची ट्रेन आहे आम्ही आता या ओखा जंक्शन म्हणून आहे ही ट्रेन इथूनच सुरू होते त्याच्यामुळे पूर्ण ट्रेन खालती आणि केव्हाची लागलेली आहे तर आम्ही थोडं लवकर आलो आहे 7 वाजेला ट्रेन आहे ॲक्च्युली द्वारकाधीशचे 2 टेम्पल आहे एक मेन द्वारका आहे आणि नंतर एक द्वारका बेट म्हणून आहे तुम्हाला म्हणजे असं म्हटलं जातं की बा तुम्ही जर दर्शन करायचं असेल तर दोघी मंदिराचं करायचं तेव्हाच ते पूर्ण होतं असं काहीतरी आहे ते सगळ्यात मोठा विषय म्हणजे गरमी भाई गरमीने अशी मारली ना अशा वातावरणामध्ये ट्रॅव्हल करणं टाळलं पाहिजे असं वाटतं मला नुसतं घाम चालू आहे मला थोडं बरं वाटतं दिवस उतरतो आहे आणि आमचं कसं आहे आता 7 वाजेला ट्रेन आहे 7 वाजेला ट्रेन आहे इथून ओखावरनं जळगावपर्यंत टोटल डिस्टन्स आहे 967 किलोमीटर आता आम्ही 7 वाजेला जर ट्रेन निघाली इथून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दुपारी 1 वाजेला जळगावला पोचेल तेवढं तरी बरं आहे की 7ला आहे तर 7 ते 7 समजा 12 घंटे ते असंच काढून टाकेल आणि बाकीचा थोडा वेळ काढायचा आहे मग आणि हा जो ओखा म्हणून आता हे जे पूर्ण क्षेत्र आहे समुद्राच्या जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही इथं कालच्या दिवशी आलो ना तेव्हा थोडं थंड वातावरण असं वाटायला जाणवायला लागलं होतं पण आता थोडं इथून थोडं समजा 200-300 किलोमीटर जर गेले आम्ही मध्ये अजून म्हणजे वापस तर तेव्हा वापस असेच गरमी लागायला सुरुवात होणार आहे बघू पण लय हाल खराब झाले अजून पण काम चालू आहे